नमस्कार मित्रांनो, केआर मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण पुढील घटकाचा एक कट ऑफ पाहून घेऊ अंदाजित, आणि तो आहे नवी मुंबईचा कट ऑफ 2026चा. ठीक आहे, हा अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, पहिले आपण पाहू ओपनचा किती असणार आहे. 136 ते 132 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, कारण किती जागा 53 होत्या आणि या कॅटेगरीमध्ये सगळेच विद्यार्थी ॲड होतात म्हणून तो कट ऑफ वर जाते. ठीक आहे, फिमेलचा किती रे 128 ते 126 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, 50 जागा होत्या. ठीक आहे, पुढे पहा. नंतर EWS पाहून घेऊ. EWSचं 124 ते 122 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, महिलांचा जर पाहिला तर 116 ते 114 पर्यंत, कारण की पुरुषांच्या 14 जागा होत्या आणि महिलांच्या 13 जागा होत्या. SCBC किती येणार आहे 126 ते 124 पर्यंत असायला पाहिजे. ठीक आहे, आणि जागा पाहिल्या तर 14 जागा, आणि मुलींचा जर विचार केला तर 118 ते 114 पर्यंत यायला पाहिजे आणि जागा त्यांच्या पण 14 होत्या. ठीक आहे, पुढे पाहू. ओबीसीच्या किती आहे 133 ते 131 या दरम्यान असायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यांच्या जागा 27 होत्या. पुढे जर मुलींचा विचार केला तर 120 ते 118 पर्यंत यायला पाहिजे, त्यांच्या जागा पण 27 होत्या. ठीक आहे, पुढे पहा. एसबीसी काय 133 ते 131 पर्यंत जागा खूप कमी आहेत, जास्त नाही आहेत. ठीक आहे, 122 ते 120 पर्यंत मुलींचा कट ऑफ. आणि विजय किती येऊ शकते रे 134 ते 132 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, जागा 5च होत्या आणि मुलींचा जर विचार केला तर 126 ते 124 पर्यंत येऊ शकते. ठीक आहे, एनटीडीच्या कट ऑफवर जाऊ शकते. पहा, थोडाफार कट ऑफवर जाणार कारण की जागा खूपच कमी आहे. आणि मुलींचा विचार केला तर 127 ते 125 पर्यंत यायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर एनटीसीचा पण 134 पर्यंत यायला पाहिजे, 134 ते 132च्या दरम्यान यायला पाहिजे. 3च जागा होत्या. आणि महिलांचा जर विचार केला तर 125 ते 123 पर्यंत येऊ शकते, जागा त्यांच्या 4 होत्या. ठीक आहे, एनटीबीचं किती आहे रे 135 ते 133 पर्यंत यायला पाहिजे, कारण की एकच जागा होती. आणि महिलांचा किती येणार 126 ते 124 पर्यंत यायला पाहिजे आणि त्यांच्या जागा 3च होत्या फक्त. चला एससी पाहून घेऊ. एससी कॅटेगरीचे 128 ते 126 पर्यंत जर असला तर होऊ शकते. ठीक आहे, आणि 16 जागा होत्या त्यांच्या, आणि 120 पर्यंत महिला तर 118 पर्यंत, तर हे 14 जागा होत्या. पहा मित्रांनो, हे एक अंदाजित कट ऑफ आहे आणि हे प्लस किंवा मायनस म्हणजे 1-2 मार्काचा डिफरन्स असू शकते, आणि अशा प्रकारे यांच्या मधात हा कट ऑफ लागू शकते. ठीक आहे, आणि हा एक अंदाजित कट ऑफ आहे. फायनल कट ऑफ आता लवकरच लागणार आहे. ठीक आहे, चला आजचे दिवस एवढंच आणि थँक्यू.